Associate sponsor Ultratech Cement. लेकर बाळगून मंदिरात गेलो ते आमचा जीव बचावला। गहू तांदूळ सारे हे झालं, टीव्ही फुटली, कपाट फुटलं, पत्र उडून गेले, दरवाजा पडला, घर सारं खाली पडलं आमच्यावालं। गहू ओले झाले, सोयाबीन ओलं झालं, आम्हाला राहायला जागा नव्हती आणि आम्ही मग मंदिरात गेलो म्हणून आम्ही वाचवत आम्ही मरत होतो। एका माणसाला घोटाळा आला तर मुंडकं फुटलं। आता आम्ही कुठं राहा, आम्हाला लवकर काय ना काय द्या तुम्ही। पत्र एकही आमचं सापडलं नाही। संध्याकाळी 5-5:30 ची गोष्ट आहे। हवा आणि पाणी आल्यामुळं गावातील टोटल विद्युत पोल, घरावरले टीन, घराच्या भिता टोटल पडेल आहेत। लोकांचं खायचं अन्नधान्य भिजेल आहे। त्याच्यामुळं शासनानं त्वरित त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं आणि त्या लोकांना तेवढी मदत करण्यात यावी। कमीत कमी 200 घराची नुकसान आहे, तेवढ्या घराचा सर्वे करण्यात यावा आणि त्या लोकांना आर्थिक मदत करण्यात यावी। प्रशासनाकडून कोणी आलं? प्रशासनाच्या एकूण आजपर्यंत कोणी नाही आलं आणि त्यांनी त्वरित यावं आणि तेवढा पंचनामा करून त्या लोकांना ताबडतोब आर्थिक मदत करावी। काल आमच्या मळसूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। या चक्रीवादळामुळे माझं खूप नुकसान झालं। माझ्या डोक्याला मार लागला, माझ्या पत्नीला पण मुक्का मार लागलेला आहे। गाडीचं नुकसान, नव्या गाडीचं नुकसान झालेलं आहे। खाण्यापिण्याचे भांडे, कपडे, टीव्ही, कमीत कमी 50 ते 60 हजाराचं माझं नुकसान झालेलं आहे। तरी मला शासनानं काहीतरी मदत करावं ही माझी अपेक्षा आहे। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास मोठा वादळी वारा आणि पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण आहोत पातूर तालुक्यातल्या मळसूर या ठिकाणी। आपण पाहू शकता की या संध्याकाळी जे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरं जी आहेत, काही घरांची टीनं उडून गेली तर काही घरांच्या या ठिकाणी घरं पडलेत। आपण हे असं एका ठिकाणी आलो, आपण एक घर पाहू शकता की यातली घरातली टीनं जी आहे ही टीनं उडून गेलेली आपण पाहू शकतो की हे घर आहे। रात्रीच्या सुमारास या ठिकाणी ज्या वादळी वारा जो आला यामुळे घरावरची टीनं उडून गेलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहू शकतो। घरातलं साहित्य जे आहे याचं अस्वस्थ पडलेलं आहे, ओलं झालेलं आहे, त्यामुळे इथं जो आहे इथला जो गावकरी आहे हा मोठा संकटात सापडलेला आहे। पाहू शकता की हे कशी परिस्थिती आहे की या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळच्या सुमारास मोठा वादळी वारा जो आहे, सुसाटाचा वारा होता आणि त्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी झाड उमलून पडलेले आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं या ठिकाणी नुकसान पाहू शकता आपण। तर घराची टीनं पडलेली आहे, पाहू शकता की बाई टीन, हे जी टीनं होती टीनं हवेमुळे पूर्ण वाकल्याने खाली पडली आणि याच घराची भिंत पडून या घरामधले 2 जण जे आहेत हे जखमी झालेले आहेत, त्यांना दवाखान्यात देण्यात आलेलं आहे। त्याच्या घरावर जे आहे घराच्या विटा ज्या आहेत त्या विटा पडलेल्या आहेत आणि यालाच लागून जे घर आहे या घरामध्ये आपण पाहू शकता की घराची अक्षरशः भिंत पडली आहे, दरवाजा पडला आहे। त्यामुळे आता हा संसार पूर्ण आता हा या ठिकाणी उघडा राहिला। आपण पाहू शकता की आता ही आजीबाई इथे बसलेल्या आहेत, यांचं घर जे अक्षरशः घराची भिंत पडलेली आहे आणि या भिंत पडल्यामुळे या ठिकाणी आता यांना राहायला जागा नाही, घराची टीनं उडून गेली, भिंत पडली, त्यामुळे आता हे घर आता यांना राहायला जागा नसल्यामुळे आता यांच्यावर मोठं संकट केलं आहे। त्यामुळे त्या शासनाने मागणी केलेली आहे की बाबा की आता सरकारने आम्हाला मदत करावी, लवकर लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी या ठिकाणी यांच्याकडून करण्यात येत आहे। त्यामुळे काल जे आहे काल संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जो आहे सुसाटाचा वारा होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मळसूर गावामध्ये नुकसान जे आहे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने मदत देण्याची मागणी ठिकाणी करण्यात येत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। Associate sponsor Ultratech Cement.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।